पचायला हलकी, मऊ, लुसलुशीत आणि ट्रान्सपरंट टम्म फुगलेली पुरणपोळी बघूयात. तर त्यासाठी 3-4 तास हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायचे. कुकरमध्ये पाणी टाकायचे, त्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ, हळद, तेल टाकायचे, आपली डाळ टाकायची, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि गाळणीमध्ये अशी गाळून घ्यायची. येळवणी साईडला काढायचे. नंतर कढईमध्ये तूप घालायचे 1-1.5 चमचा. डाळ छान अलटपलट करायची, चवीनुसार साखर घालायची. आता इथं भाजलेली वेलची आणि बडीसोप छान मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची. भाजलेल्या बडीसोपमुळे आपली पुरणपोळी पचायला हलकी होते. आणि माझे पिल्लं तुम्ही बघू शकता, मध्ये मध्ये किती पण आपण त्यांना शांत करायचा प्रयत्न करा, पण एडिटिंगमध्ये त्यांचा आवाज आल्याशिवाय काय राहतच नाही. आता इथे गव्हाच्या पिठामध्ये तेल, मीठ आणि थोडीशी हळद पाण्यामध्ये घालून मस्तपैकी असा उंडा मळून ठेवायचा आहे. थोडासा सॉफ्ट उंडा मळायचा आहे, झाकून ठेवायचा आहे भांड्यानी. आणि इथं पुरण छान घट्ट झालंय. ग्लासच्या मदतीने असं पेड्यासारखं मस्तपैकी पुरण चाळणीच्या मदतीने काढून घ्यायचं. इथे मी आता चपातीच्या उंड्यापेक्षा पुरणाचा उंडा डबल क्वांटिटीमध्ये घेते. छानपैकी त्याच्यावर पीठ डस्ट करायचं आहे. असं मस्तपैकी अशी पोळी सरासर लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना काठाला सुद्धा एकदम पातळ करायची बरं का. आणि एकदम मोठी पोळी लाटली मी, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी तव्याला तेल लावायचं, त्याच्यावर पोळी टाकायची आणि मस्तपैकी अशी पोळी शेकून घ्यायची आहे. तर तुम्हाला पोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय.